हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज मी तुम्हाला आमच्या घरातला एक खूप खास आणि आनंदाचा सोहळा दाखवणार आहे. आज आहे सार्थक ओवीचे बोरनान. लहान बाळ जन्माला आलं की घरात आनंदाचं वातावरण होतं. बाळ म्हणजे देवाचं रूप, लक्ष्मीचं पाऊल असतं असं आपल्याकडे मानतात. आणि त्या बाळासाठी जे पहिले संस्कार करतात त्यातलाच एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे बोरनान. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बोरनान का करतात. तर अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर बोरनान म्हणजे बाळावरची वाईट नजर उतरवणं आणि बाळाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून केलेला सोहळा. लहान बाळ खूप नाजूक असतं. कोणी कौतुक करतं, कोणी नकळत वाईट नजर लावतो. ते सगळं दूर व्हावं, बाळ निरोगी आनंदी हसत खेळत वाढावं म्हणून बोरनान करतात. बोरनान करताना बाळाच्या अंगावरून वेगवेगळ्या गोष्टी टाकतात. आता त्या गोष्टी का टाकतात ते सगळं समजून घेऊया. फुलं का टाकतात? फुलं म्हणजे आनंद. बाळाचं आयुष्य फुलासारखं खूप सुगंधी आणि आनंदी राहावं म्हणून फुलं टाकतात. चिरमुरे का टाकतात? चिरमुरे म्हणजे हलकं पोटभरीचं अन्न. बाळाच्या आयुष्यात कधीही अन्नाची कमतरता येऊ नये, पोट कधी उपाशी राहू नये म्हणून चिरमुरे टाकतात. तिळगुळ का टाकतात? तिळगुळ म्हणजे गोडी आणि एकोप्याचं प्रतीक. बाळाचं बोलणं गोड असावं, नाती गोड राहावीत, आयुष्यात गोडवा असावा म्हणून तिळगुळ टाकतात. चॉकलेट का टाकतात? आजच्या काळानुसार थोडा बदल झाला आहे. चॉकलेट म्हणजे आनंद, हसू आणि लहान मुलांचा खूप लाड. बाळाचं आयुष्य आनंदाचं जावं, नेहमी हसत खेळत राहावं म्हणून चॉकलेट टाकतात. बोरं फळं का टाकतात? बोरं किंवा इतर फळं म्हणजे आरोग्याचं प्रतीक. बाळ निरोगी राहावं, चांगल्या आरोग्याने मोठं व्हावं म्हणून फळं टाकतात. काही ठिकाणी गहू, तांदूळ, हरभरा, नाणं सुद्धा वापरतात. धान्य म्हणजे आयुष्यात कधीही दारिद्र्य येऊ नये, अन्नधान्याने घर भरलेलं राहावं म्हणून नाणं म्हणजे पैसा, ध्येय आणि समाधान. बोरनान करताना घरातले सगळे लोक एक एक करून बाळावरून ओवाळतात आणि मनापासून आशीर्वाद देतात. कोणी म्हणतं दीर्घायुष्य लाभो, कोणी म्हणतं नेहमी आनंदात राहू, कोणी म्हणतं शहाणा, हुशार, संस्कारी हो. हे सगळे शब्द म्हणजे बाळासाठी आशीर्वाद असतो. बोरनान झाल्यावर हे सगळे धान्य, चिरमुरे, गोड पदार्थ घराच्या बाहेर टाकतात किंवा गरजू लोकांना देतात. याचा अर्थ असा की वाईट सगळं घराबाहेर जावं आणि चांगलं शुभ घरात राहावं. आज सार्थक ओवीचं बोरनान करताना घरात खूप आनंद आणि समाधान होतं. अशा पद्धतीने आपली संस्कृती, आपले संस्कार पुढं चालत राहतात. बोरनान म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर बाळावरचं प्रेम, काळजी आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तुमच्या घरात बोरनान कसं करतात, काय काय टाकतात, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.